शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? सर्वोच्च न्यायालयात सध्या याच प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळावं यासाठी जोरदार युक्तिवाद केला जातोय. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. तसंच निवडणूक आयोगानं शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. या निर्णयांविरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंची बाजू मांडतायत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल. सिब्बल यांनी या प्रकरणात सलग 6.5 दिवस युक्तिवाद केला. आता सिब्बलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून त्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल. मात्र या 6 दिवसात कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केला त्यामुळे वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं म्हणलं जातंय. सिब्बलांचे युक्तिवाद गेम चेंजर ठरून शिवसेना पक्षाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल असे दावेही केले जात आहेत. पण हे दावे नेमके कशाच्या आधारे केले जात आहेत? कपिल सिब्बल यांनी मांडलेले कोणते 8 मुद्दे गेम चेंजर ठरू शकतात? यामुळे शिंदेंच्या हातून शिवसेना जाऊ शकते का? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कपिल सिब्बल यांनी मांडलेला पहिला मुद्दा आहे राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष. हा या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा युक्तिवाद आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय तर मुख्य मूळ पक्ष याची नोंदणी निवडणूक आयोगाकडे असते. यात पक्षाचे नोंदणीकृत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांची संघटनात्मक रचना यांचा समावेश असतो. पक्षाचा व्हीप कोण असेल, पक्षाचा नेता कोण असेल आणि पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल हे ठरवण्याचा मूळ अधिकार राजकीय पक्षाला असतो. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय तर हा केवळ त्या पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा म्हणजेच आमदार किंवा खासदारांचा गट असतो. हा गट केवळ विधानसभा, लोकसभा आणि इतर सभागृहांपुरता मर्यादित असतो. आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्षापेक्षा मोठा असू शकत नाही. फक्त बहुसंख्य आमदार एकत्र आले म्हणजे ते मूळ राजकीय पक्ष ठरत नाहीत. सिब्बल यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं फक्त विधिमंडळात कोणाचं बहुमत या आधारे सगळा पक्ष एकनाथ शिंदेंच्या ताब्यात दिला. जनतेनं आमदारांना पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलंय, त्यामुळे ते पक्षाचे मालक होऊ शकत नाहीत. विधिमंडळ पक्ष हा मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाहीत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. सिब्बल यांचं म्हणणं आहे की जर विधिमंडळ पक्षालाच मूळ पक्ष मानलं गेलं तर भविष्यात पैशांच्या किंवा सत्तेच्या जोरावर कोणताही बहुसंख्य आमदारांचा गट मूळ पक्ष ताब्यात घेऊ शकतो. यामुळे लोकशाहीतली राजकीय पक्ष ही संकल्पनाच नष्ट होईल. कपिल सिब्बल यांनी मांडलेला दुसरा मुद्दा आहे संघटनात्मक बहुमत. सिब्बल यांचा दावा आहे की उद्धव ठाकरेंकडे संघटनात्मक बहुमत होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 14 सदस्य होते. या 14 पैकी तब्बल 12 सदस्य उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कमपणे उभे होते. शिंदे गटासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीतले फक्त 2 सदस्य गेले होते. ते सदस्य होते गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ. याशिवाय प्रतिनिधी सभेचा पाठिंबाही उद्धव ठाकरे यांना होता. पक्षाची धोरणं आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रतिनिधी सभेत देशभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. प्रतिनिधी सभेच्या एकूण 282 सदस्यांपैकी 225 पेक्षा जास्त सदस्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. एवढंच नाही तर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आणि न्यायालयात तब्बल 20 लाख पेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. तर शिंदेंच्या गटाकडे फक्त 4.5 लाखाच्या आसपास प्राथमिक सदस्य होते. आता हे संख्याबळ असूनही निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या विरोधात निकाल का दिला तर आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या अंतिम निर्णयात नमूद केलं की ज्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ठाकरेंच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचे अधिकार खुद्द पक्षप्रमुखांकडेच होते. त्यामुळे या रचनेत पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव होता. म्हणून आयोगानं त्या आधारे ठाकरेंच्या बाजूने निर्णय द्यायला नकार दिला. यालाच काउंटर करताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा मांडला. कपिल सिब्बल यांनी मांडलेला तिसरा मुद्दा आहे निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र. निवडणूक आयोगानं शिवसेनेत पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव होता असं म्हणलं. यावर युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षाची अंतर्गत घटना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लोकशाही विरोधी वाटत असेल तर आयोग दुरुस्ती सुचवू शकतो किंवा पक्षाची नोंदणी नाकारू शकतो, पण त्या आधारे मूळ पक्षच बंडखोर गटाला बहाल करू शकत नाही. हे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरच आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा आहे. सिब्बल यांच्या म्हणण्याचा अर्थ हा आहे
की निवडणूक आयोग हा फक्त आमदारांची डोकी मोजणारा आयोग नाही. पक्षाची मूळ संघटना आणि घटना जिवंत असताना आयोगाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आयोगानं फक्त आमदारांच्या संख्येच्या आधारे नाव आणि चिन्ह बंडखोर गटाला सोपवलं. हा निवडणूक आयोगाच्या अधिकारांचा गैरवापर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल यांनी मांडलेला चौथा मुद्दा आहे शिवसेनेची पक्ष घटना. निवडणूक आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या निकालात म्हटलं होतं की शिवसेनेची 2018 ची दुरुस्त केलेली घटना त्यांच्या अधिकृत रेकॉर्डवर उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 अ नुसार कोणत्याही राजकीय पक्षानं आपल्या घटनेत पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा नियमात बदल केले तर त्याची अधिकृत माहिती निवडणूक आयोगाला वेळेत देणं बंधनकारक असतं. आयोगानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं की 2018 मध्ये शिवसेनेनं आपल्या घटनेत जे बदल केले होते त्याची रीतसर आणि अधिकृत नोंद आयोगाच्या रेकॉर्डवर केली गेली नव्हती. घटनेतल्या बदलांसंबंधीचे आवश्यक दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे आधी किंवा या वादाच्या सुनावणी दरम्यानही योग्य प्रकारे सादर केले गेले नाहीत असं आयोगाचं म्हणणं होतं. निवडणूक आयोगाच्या या दाव्याला उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी थेट कागदपत्र दाखवली. सिब्बल यांनी कोर्टासमोर 4 एप्रिल 2018 ला निवडणूक आयोगाला सादर केलेलं पत्र मांडलं. या पत्राची अधिकृत पोचपावती म्हणजेच पत्र जमा केल्याचा पुरावा ठाकरेंकडे आहे हा दावाही कपिल सिब्बल यांनी केला. जर आयोगाला काही शंका होती तर त्यांनी ठाकरेंकडे किंवा पक्षाकडे स्पष्टीकरण मागायला हवं होतं. आयोगानं हे न करता थेट ही पक्षाची घटनाच डावलली. आयोगानं हे जाणून बुजून केलं असा आरोप सिब्बल यांनी केलाय. महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी स्वतःहून शिवसेनेची 1999 ची घटना कशी काय काढली हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर 2 गटात वाद असेल तर पक्षांतराच्या आधी जी घटना लागू होती तीच घटना मानली पाहिजे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी सुरुवातीला 2018च्याच घटनेचा आधार घेतला होता. शिंदे गटानं कोर्टात कधीही 1999 ची घटना सादर केली नव्हती. मग विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा संदर्भ घेऊन स्वतःहून 1999 ची जुनी घटना कशी काय लागू केली हा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल यांनी मांडलेला 5वा मुद्दा आहे बंडखोरीच्या पहिल्या दिवसाची स्थिती. 2022 मध्ये जेव्हा शिवसेना पक्षात बंडखोरी झाली तेव्हा पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त 16 आमदार होते. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की न्यायालयानं, राज्यपालांनी किंवा निवडणूक आयोगानं या वादाचा विचार करताना पहिल्या दिवशी काय परिस्थिती होती म्हणजे डे 1 स्टेटस काय होतं हे गृहीत धरलं पाहिजे. पहिल्या दिवशी शिंदे गटाकडे फक्त 16 आमदार होते. हे 16 आमदार मूळ राजकीय पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या व्हीप विरुद्ध गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे ते पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्याच दिवशी अपात्र ठरायला हवे होते असा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे. याला जोडून सिब्बल यांनी सत्तेच्या आकर्षणाचा मुद्दा मांडला. पहिल्या दिवशी एकनाथ शिंदेसोबत फक्त 16 आमदार असताना हळूहळू ही संख्या वाढून 40 आमदारांवर गेली. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की इतर 24 आमदार शिंदे गटात सामील का झाले तर ते सत्तेच्या आकर्षणामुळे, मंत्रिपदांच्या लोभाने किंवा कारवाईच्या भीतीपोटी. सिब्बल यांचं म्हणणं आहे जर पहिल्या दिवशी बंडखोरी करणारे 16 आमदार अपात्र ठरले असते तर बाकीचे 24 आमदार कधीच तिकडे गेले नसते. पहिल्या दिवशी झालेल्या या बेकायदेशीर कृतीला जर नंतर एकत्र आलेल्या आमदारांच्या संख्याबळाचं संरक्षण दिलं गेलं तर पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ उद्देशच संपून जाईल हा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे. कपिल सिब्बल यांनी मांडलेला 6वा मुद्दा आहे शिवसेनेच्या मुख्य नेतेपदाचा. सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेते या पदाला थेट घटनाबाह्य आणि असंवैधानिक ठरवले. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार पक्षातलं सर्वोच्च पद शिवसेना पक्षप्रमुख हेच आहे. पक्षाच्या अधिकृत रचनेत मुख्य नेते नावाचं कोणतंही पद अस्तित्वात नव्हतं. शिंदे गटानं स्वतःच्या बैठकीत हे नवीन पद तयार केलं जे पक्षाच्या मूळ घटनेचा भंग करणार आहे. सिब्बल यांचं म्हणणं आहे की पक्षप्रमुखांना डावलून समांतर पद निर्माण करणं बेकायदेशीर आहे. एकाच राजकीय पक्षात पक्षप्रमुखाचे अधिकार अमान्य करून किंवा त्यांना डावलून परस्पर मुख्य नेते असं नवीन पद तयार करणं आणि त्याद्वारे पक्षाचे निर्णय घेणं हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. पक्षाचे धोरण किंवा पद बदलण्याचा अधिकार फक्त पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला किंवा प्रतिनिधी सभेला असतो. या दोन्हींचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांना होता हा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. कपिल सिब्बल यांनी म्हणलंय की पक्षांतर बंदी कायद्यानुसार सभागृहातल्या आमदारांचा गट पक्षाच्या मूळ संघटनेवर किंवा पदांवर ताबा सांगू शकत नाही. बंडखोर आमदारांनी एकत्र येऊन स्वतःचा एक मुख्य नेता निवडणं आणि त्या नेत्यानं स्वतःला मूळ पक्षाचा प्रमुख घोषित करणं हे पक्षांतर बंदी कायद्याच्या मूळ हेतूलाच तडा देणार आहे असं सिब्बल यांचं म्हणणं आहे.
येथे सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले। सिब्बल यांचं म्हणणं आहे की शिंदे गटानं तयार केलेल्या या मुख्य नेते पदाला विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता कायदेशीर दृष्ट्या चुकीची होती। अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाचा म्हणजे संघटनेचा विचार न करता फक्त एका गटानं स्वतःहून बनवलेल्या बेकायदेशीर पदाला अधिकृत मानलं, हे चुकीचं आहे असा युक्तिवाद सिब्बल यांचा आहे। कपिल सिब्बल यांनी मांडलेला 7वा मुद्दा आहे विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र। कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना मांडलेल्या मुद्द्याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं। राहुल नार्वेकर म्हणाले होते की पक्षात फूट पडली असताना फक्त पक्षप्रमुखांचा निर्णय हा संपूर्ण पक्षाचा निर्णय मानला जाऊ शकत नाही। हा मुद्दा खोडून काढताना कपिल सिब्बल म्हणाले की उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख आहेत, त्यांनीच या आमदारांच्या नियुक्त्या केल्या, निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या, असं असताना विधानसभा अध्यक्ष पक्षप्रमुख म्हणून त्यांची मान्यता कशी काय नाकारू शकतात? आपला दावा सिद्ध करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाई खटल्याची आठवण कोर्टाला करून दिली। सुभाष देसाई खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या कायदेशीर युक्तिवादांना मान्यता देणारा होता, पण यामुळे राजकीय परिस्थिती बदलणार नव्हती। कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की सुभाष देसाई खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं आधीच सर्व बाबी स्पष्ट केलेल्या असताना अध्यक्षांनी 2018च्या पक्षाच्या घटनेकडे आणि नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून 1999 ची घटना का ग्राह्य धरली? निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरील जुन्या घटनेची तपासणी करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना कोणी दिले? सुभाष देसाई खटल्यात न्यायालयानं जर 2 विरोधी गटांनी पक्षाच्या घटनेच्या वेगवेगळ्या प्रती सादर केल्या तर पक्षात फूट पडण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे जी घटना सादर केली होती तीच विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलं होतं। पण या प्रकरणात पक्षाच्या घटनेच्या 2 वेगवेगळ्या प्रती अस्तित्वातच नव्हत्या। 2018च्याच घटनेवर सगळं काही अवलंबून होतं। दोन्ही गटांच्या संमतीनं जी घटना आयोगाकडे सादर करण्यात आली होती ती 2018चीच पक्ष घटना अध्यक्षांनी विचारात घ्यायला हवी होती असं कपिल सिब्बल म्हणाले। त्यांच्या या युक्तिवादाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। कपिल सिब्बल यांनी मांडलेला 8वा मुद्दा आहे शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचा। सिब्बल यांनी 19 ऑगस्टच्या युक्तिवादात एक मोठी मागणी केली। ते म्हणाले जर धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळू शकत नाही तर ते कोणत्याही गटाला देऊ नये, त्याऐवजी ते चिन्ह गोठवून टाकलं जावं। शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच मालकीचं आहे असा निर्णय न्यायालयानं द्यावा। तसंच शिंदे गटानं चिन्हाचा केलेला वापर बेकायदेशीर असल्यानं धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवण्यात यावं अशी पर्यायी भूमिका सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडली। सिब्बल यांनी न्यायालयात मुद्दा मांडला की शिंदे गटानं अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना धनुष्यबाण चिन्हाचा वापर केला, जो एक प्रकारे अनधिकृत ताबा आहे। कपिल सिब्बल यांनी ऐतिहासिक किहोटो होलोहन आणि कर्नाटक खटल्याचा संदर्भ देत सांगितलं की संविधानाच्या 10व्या सूचीचा मुख्य उद्देश हा पक्षांतराचं पाप ठेचून काढणं हा आहे। जर तुम्ही विधिमंडळातल्या आमदारांच्या पाठबळाच्या आधारे पक्षांतराला मान्यता दिली तर भविष्यात अशा बंडखोरीला आणि पक्षांतराला खत पाणी घातलं जाईल। शिंदे गटानं एका बेकायदेशीर कृतीच्या जोरावर स्वतःची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार म्हणजे एखाद्यानं सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करायचं आणि वर्षानुवर्ष ते बांधकाम उभं असल्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता मागायची असा हास्यास्पद प्रकार असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। इथे सिब्बल यांचा चिन्ह गोठवण्याचा युक्तिवाद गेम चेंजर ठरू शकतो, कारण एकनाथ शिंदे गटाची खरी ताकद ही त्यांना मिळालेलं अधिकृत धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह गोठवलं तर शिंदे गटाचा अनधिकृत राजकीय फायदा तत्काळ संपुष्टात येईल। धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासाची ओळख आहे। हे चिन्ह बंडखोर गटाकडे राहण्यापेक्षा ते गोठवलं जाणं ठाकरे गटासाठी राजकीय दृष्ट्या कमी नुकसानीचं आहे। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा सिब्बल यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। धनुष्यबाण आम्हालाच मिळावा ही आमची मुख्य मागणी आहे, मात्र तो आम्हाला मिळणार नसेल तर शिंदे गटालाही मिळू नये आणि तो गोठवला जावा असं सावंत यांनी स्पष्ट केलंय। थोडक्यात काय तर कपिल सिब्बल यांनी मागच्या 6.5 दिवसात सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाने ठाकरे गटाची बाजू चांगलीच मजबूत झाल्याचं दिसतंय। सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवरही अनेक प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे आता शिंदे गटाचे वकील त्यांच्या या युक्तिवादाला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे गेम चेंजर ठरतील का? शिंदेच्या हातून खरंच सेना जाईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।